Hello everyone, welcome to my channel Learn Easy with कोमल. आजचा आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, पण टॉपिक आहे बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. ह्या बेसिकमध्ये आपण शिकणार काय आहोत? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, क्यूब, स्क्वेअर हे मॅथ्सचे बेसिक्स आहेत. जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्सचे बेसिक्स स्ट्रॉंग ठेवणार तेव्हा तुम्हाला मॅथ्सचा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कधीही अडचण येणार नाही. म्हणून आजपासून आपण मॅथमॅटिक्सचे बेसिक्स शिकणार आहोत. फक्त बेसिकच नाही शिकणार, त्याला कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवावं त्याच्या ट्रिक्स, रूल्स आपण शिकणार आहोत. आजचा माझा टॉपिक आहे ॲडिशन, सिंगल डिजिट ॲडिशन. ॲडिशन सिंगल डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट हे स्टेप बाय स्टेप आपण शिकणार. कमीत कमी वेळेमध्ये आपण ॲडिशन कसं सोडवावं हेही आपण शिकणार. तर आपण आजचा टॉपिक सुरू करूया. पुढे बघा, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत मॅथ्सचे. ठीक आहे, आपण हे सिंगल डिजिट ॲडिशन सॉल्व करणार आहोत, पण काही वेळेतच. 1 + 2 3, करेक्ट. 2 + 3 5, 4 + 1 5. इथे बघा 2 + 3 सुद्धा 5 आहे आणि 4 + 1 सुद्धा 5 आहे. जेव्हा ॲडिशन करत असतो तेव्हा असे काही नंबर्स आहेत त्यांचे ॲडिशन सेम येते. नंबर्स वरचे बदलू शकतात. ठीक आहे, जेव्हा आपण मोठे ॲडिशन करतो तेव्हा हे नंबर त्याच्यामध्ये नक्की येतात. परंतु आपल्याला छोटे ॲडिशन काही सेकंडमध्ये केले तर मोठे ॲडिशन करण्यामध्ये आपल्याला अजून जास्त हेल्प मिळते. म्हणून 2 + 3 सुद्धा 5 होतात आणि 4 + 1 सुद्धा 5 होतात. ठीक आहे. नेक्स्ट 3 + 3 इज इक्वल टू 6. 5 + 1 6 आणि 4 + 2 6. अजून एकदा येतं, तुम्ही नोटीस करू शकता. 3 + 3 सुद्धा 6 होतं आहे, 5 + 1 सुद्धा 6 होतं आहे, 4 + 2 सुद्धा 6 होतं आहे. जेव्हा असे नंबर आपण बघू तेव्हा आपल्याला त्या नंबरला बघताच समजलं पाहिजे की याची ॲडिशन 6 येते. ठीक आहे. नेक्स्ट 3 + 4 7, 5 + 2 7, 6 + 1 7. अजून तुम्ही नोटीस करू शकता 3 + 4 पण 7 होत आहे, 5 + 2 पण 7 होत आहे, 6 + 1 सुद्धा 7 होत आहे. तर ह्या नंबर्सची ॲडिशन सेम येते. नेक्स्ट 4 + 4 8, 7 + 1 8, 5 + 3 8. ह्या सर्व नंबरची ॲडिशन सेम आली आहे. 4 + 4 पण 8 होतं, 7 + 1 सुद्धा 8 होतं आहे, 5 + 3 सुद्धा 8 येतं आहे. समजत आहे आपल्याला? ॲडिशन ह्या प्रकारे जेव्हा आपल्याला लक्षात राहील की ही ॲडिशन सेम येते आहे तेव्हा मोठे ॲडिशन करताना आपण नंबर बघताच त्याचे ॲडिशन सांगू शकतो. अजून पुढचं बघूया. 4 + 5 9, 8 + 1 सुद्धा 9, 7 + 2 सुद्धा 9 आणि 6 + 3 सुद्धा 9च होतं. करेक्ट. मग इथे 4 नंबर आले ज्यांची ॲडिशन 9 झाली. 4 + 5 सुद्धा 9, 8 + 1 सुद्धा 9, 7 + 2 सुद्धा 9 आणि 6 + 3 सुद्धा 9च येतं. तर तुम्ही बघितलं असेल सिंगल डिजिट नंबरला मी सेम ॲडिशन ज्या नंबरची येते आहे त्याचा मी ग्रुप बनवला होता.
कारण अशी ॲडिशन जेव्हा तुमच्या लक्षात राहील सिंगल डिजिट ॲडिशन, तेव्हा मोठे ॲडिशन करताना तुम्हाला नंबर बघताच त्याची ॲडिशन सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम येणार नाही. हे झालं फर्स्ट. सेकंड सेक्शन, सेम डिजिट ॲडिशन. जेव्हा सेम डिजिट आहे त्यांची ॲडिशन किती येते? 1 + 1 2, 2 + 2 4, 3 + 3 6, 4 + 4 8, 5 + 5 10, 6 + 6 12, 7 + 7 14, 8 + 8 16, 9 + 9 18. सेम डिजिट आहे त्याची ॲडिशन केली आहे. तुम्ही इथं बघत असाल की आपण एकाच डिजिटला सेम डिजिटला दोनदा ॲड केलेलं आहे. 5 ला 2 टाइम्स, 4 ला 2 टाइम्स, 3 ला 2 टाइम्स, 2 ला 2 टाइम्स, 1 ला 2 टाइम्स, 6 ला 2 टाइम्स, 7 ला 2 टाइम्स, 8 ला पण 2 टाइम्स आणि 9 ला पण 2 टाइम्स. मी तर 10 ने घेतलं कारण आपण सिंगल डिजिट ॲडिशन करत आहोत. तर तुम्हाला समजलं, जेव्हा आपण सिंगल डिजिट ॲडिशन सोप्यात सोप्या प्रकारे आणि लवकरात लवकर करू तेव्हा आपल्याला 2 डिजिट 3 डिजिट ॲडिशन सॉल्व्ह करायला अधिक मदत होईल. आय होप की तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. छोटासा टॉपिक होता पण बेसिकचा टॉपिक होता. तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल आणि ह्यापुढे सुद्धा आपण उद्या अजून स्टेप 2 कडे पण जाऊया ॲडिशनमध्ये आणि अजून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शिकूया.